नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गणपती बाप्पाच्या जोहेखार दुतर्फा भागातील भातशेतीत समुद्राचे खारे पाणी शिरले। शेकडो एकर भातशेतीचे नुकसान। पेण तालुक्यात खारभूमी खात्याचा कारभार पूर्णपणे ढासळला असून तालुक्यातील गणपती बाप्पाच्या मूर्तीचे गाव म्हणून जगभरात ओळख झालेल्या जोहेखार दुतर्फा भागातील भातशेतीत समुद्राचे खारे पाणी शिरल्यामुळे शेकडो एकर भातशेती खाऱ्या पाण्याखाली आल्याने नुकसान झाले आहे। सोमवारी रात्री आलेल्या भरतीमुळे खारे पाणी जोहे कळवे गावाजवळील खार दुतर्फा बोरली डोलवी दबाबा या भागातील भातशेती पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतित झाला आहे। कोपर कोकेरी या स्कीमवर 10 कोटींचं टेंडर निघालेले आहे। त्याचप्रमाणे सोनखार उरनोली स्कीमवर 5 कोटीचे टेंडर निघालेले आहे। तसेच कोपर स्कीमवर कित्येक वेळा लाखो रुपयांची कामं प्रत्येक वेळी केली जातात, परंतु एकदा पावसाळा आला की पूर्णपणे ती बंदिस्ती वाहून जाते। मग खारल्याण विभागाचा पैसा जातोय कुठे, असा सवाल शेतकरी वर्ग करत आहे। तर याच स्कीमवर गणपतीच्या अगोदर 15 लाखांचे काम केलं असं दाखवलं आणि बिलही काढली आहेत। त्याच स्कीमवर 5 वेळा काढलेली आहेत, मात्र प्रत्यक्षात कामे केली नसल्यामुळेच बंदिस्तीला खांडी जात आहेत। त्यामुळे खारे पाणी शेतात जाऊन शेतीचे नुकसान होत आहे। तरी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी खारभूमी खात्याच्याकडे पत्रव्यवहार करून त्यांच्या निदर्शनास दिली असल्याचे जोहे शेतकरी संघटनेचे काशीनाथ पाटील यांनी बोलताना सांगितले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सुनील पाटीलसह तृप्ती भोईर, पेण।